श्री संत शिरोमणी भगवान नारायणगिरीजी महाराज खुद्द यांच्या अमृतवाणीतून झालेले धडाकेबाज हजारो कीर्तन व प्रवचनाच्या ओरिजिनल कॅसेट, सीडी, व्हीसीडी, MP3, DVD मिळण्याचे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण. पेन ड्राईव्ह व मेमरी कार्ड भरून मिळेल. श्री संत सद्गुरु नारायणगिरीजी अगरबत्ती, प्रेमकुमार, वैजापूर. मोबाईल नंबर 9765150088. स्वस्ति श्रीवटेषु लपोनिजो जगदाभासु स्वस्ति श्रीवटेषु जो लपोनि जगदाभासु दायुमग्रासु प्रगटला करी चांगदेव पासष्टी प्रगटे तव तव न दिसे लपे तव तव आभासे प्रगटना लपाला असे न खोमता जो थया पुत्र तू वटेश्वराचा रवा जैसा कापुराचा सांगया मजो तुझा आपण याचा संवाद आहे की दुसरं काय असेल शब्द नीट आठवत नाहीत मला. काय ज्ञानेश्वर महाराज, काय चांगदेव महाराज. चांगदेव महाराज वाघावर बसणारे हातात नाग साप
नागाचा सापाचा आसूड हातात धारण करणारे वाघाला मारण्याकरता. आंबाडीच्या दोराचा चाबूक नव्हे, एखाद्या वादीचा चाबूक नव्हे, एक नागच आहे, विषारी नाग, तोच आहे हातामध्ये चाबूक. वाघावर बसले ते चाबूक आहे तसाच पाहिजे. वाघाला कुठं आंबाडीच्या चापकानं मारित असतात का? तो वाघ ज्या वेळेला सर्कशीमध्ये खेळतो त्यावेळेला त्याजवळ तो अंटर असतो, तो रिंग मास्टर, हातामध्ये अंटर असतो. एका पिंजऱ्यात वाघ आणि तो असतो, हातामध्ये अंटर असतो. त्या अंटरमध्ये काहीतरी विजेचा स्पर्श संबंध असावा. काही बॅटरीच्या याच्या त्याच्या साह्यानं अंगावर धावून आला की असा पुढा केला, जर स्पर्श झाला की एकदम विजेचा झटका बसला पाहिजे वाघाला. आणि म्हणून त्या चापकाला तो वाघ भीतो. नाही तर एका पिंजऱ्यात एक माणूस, तो काय हजारो माणसाच्या नरडीचा घोट घेणारा वाघ, त्याला एक पिंजऱ्यात एक माणूस म्हणजे फराळाला पुरणार नाही. पण तो अंतरवर इकडे तिकडे उड्या मारतो, आगीच्या गोल चक्रातून उडी मारतो. रिंग मास्टर. काहीतरी विजेचा चाबूक असला पाहिजे, त्याचा शाक बसला, झटका बसला, विजेचा शाक तो, म्हणून तो वाघ घाबरतो. तर असे वाघाला सर्कसीत खेळवणारे विजेच्या बटनानं साह्यानं त्याला मारायच्या भीतीनं वाघ काम करतोय. चांगदेव महाराज जंगलातला वाघ झिपरीला धरून आणला, त्याच्यावर स्वार झाले बिनलागामाचे. काय शक्ती असेल. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले हे दिगंबर गेले. दिशा हेच ज्यांचं अंबर म्हणजे वस्त्र, ते दिगंबर. तुम्ही आम्ही हे कपडे वस्त्र धारण करतो. दिशोपि वसनम, दिशा हेच वस्त्र. असले संत महात्मे, महान युगे चांगदेव महाराज, ते जिथं ज्ञानेश्वर महाराजांना लोटांगण घालतायत. 1400 वर्षाचे तप्ती तीरवासी, येऊनी चांगदेव लागती चरणासी. तप्ती तापी तीर, यदलाबाद, अलाहाबाद, यदलाबाद, मेहूण, मेहूण, मुक्ताबाई गुप्त झाल्या तिथं. तापी वाळवंटात ज्ञानेश्वर महाराज इथं जिवंत समाधी. काय समाधी घेतली जिवंत, काय असेल बाबा भाऊ, कशी काय समाधी घेतली असेल. जिवंत समाधी. इथून सासवडला सोपान काका, अगोदर ज्ञानेश्वर महाराजांची समाधी, मग सोपान काका, मग मुक्ताबाई, मग निवृत्तीनाथ महाराज, सगळ्याच्या शेवटी त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ महाराज. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, जया निवृत्तीची राणी व निवृत्ती. निवृत्ती हे नाव, जसं नाव आहे तसं स्वरूप आहे त्यांचं. नावासारखं स्वरूप नसतं. तुमचे आमचे काहीतरी नाव आहे, त्या नावाप्रमाणे तुम्ही आम्ही आहोत का हो. निवृत्तीनाथ महाराजांचं जसं नाव आहे तसं संसार प्रपंचातून निवृत्त,
संसार प्रपंचाचा स्पर्श नाही, गंध नाही, वृत्तीच नाही. वृत्ती सहित मजल पुई, माझे मन चरणी ठेवी. बाळ छंदो बाबा, बाळ छंदो. निर्वृत्तिक हो, वृत्ती सुद्धा नाही. अंतःकरण, अंतःकरणाची वृत्ती, मन मनाची वृत्ती, वृत्तीच नाही. प्रपंचाविषयी वृत्ती नाही, संसाराविषयी वृत्ती नाही. निर्वृत्तिक, निवृत्ती, वृत्ती रहित असं स्वरूप ज्यांचं ते निवृत्तीनाथ महाराज. ते निवृत्तीनाथ. ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा, अशी ही मंडळी आहे. शके 12 से 12 ते टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. शके 12 से 12. आज शके किती आहे? 1901 आहे का 2 आहे? पंचांग तुम्हाला आणायला सांगितलं होतं, तुम्हाला एवढं राम 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 राम. प्रत्येक वर्षाला दात्याचे 2-3 पंचांग लहाने, 2 पंचांग मोठे त्यांच्याकडे. दक्षिणा देऊ नका, पंचांग आणून द्या, असा अर्थ आहे. हा काय दरवर्षी वर्ष बदलतात, तिथी मिती बदलतात. आता या वर्षीची यात्रा आज काल आहे, पुढच्या वर्षी कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला, कोणत्या मितीला कळायला नको का? नेमकं असंच आहे का पुढच्या वर्षी? हा बरं, सगळ्या जगात जाहीर करावं लागतं तुमचं नाव. ते पंचांग देतात, काय नाव त्याचं? हरिभक्त पारायण श्री जनार्दन पाटील मुठे मुठे, वाडगाव, तालुका भामाठाण, जिल्हा नगर, महाराष्ट्र, भारत. हल्ली मुक्काम ज्ञानेश्वर महाराजांच्या भिंतीजवळ आळंदी, गंगागीर महाराजांच्या फडात कथा कीर्तनात बसलेले. त्याच्यावर डायरीवर काय लिहून घेतात? ते डायरीवर नाही काय लिहिते? हे बघा, यांचं नाव डायरीवर लिहिलंय. काय तुमचं नाव लिहिलं डायरीत? आता आलोय आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला, ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारात. निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई, सोपान काका, ज्ञानेश्वर महाराज गेले दिगंबर ईश्वर विभूती. ईश्वराचे अवतार, ईश्वरच हो, ईश्वरच ना. ईश्वराचा अवतार म्हणजे ईश्वरच. ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. बसा. ब्रह्मा सोपान तो झाला, आदिशक्ती मुक्ताबाई. निवृत्तीर भगवान हरा, शंकराचा अवतार निवृत्तीनाथ महाराज. काही लोक झालेले, काही 800 वर्ष झाले असतील. शके 12 से 12 मध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, ते 16व्या वर्षी लिहिली. शके 12 से 12 वजा 16 म्हणजे 1196 होतील. 96 का किती होतात? आज
800 वर्ष होऊन गेले ज्ञानेश्वर महाराजांना समाधीस्थ होऊन, जिवंत समाधी. 21 वर्षाच्या वयात, 16 वर्षाच्या वयात ज्ञानेश्वरी लिहित आहेत. काय 16 वर्षाच्या वयात ज्ञानेश्वरी, काय वय ज्ञानेश्वरी. गीतेवरची टीका आहे. गीता संस्कृत मध्ये, त्याची टीका सामान्य नाही आहे. गीतेचा अर्थ सांगणं सामान्य आहे काय? टीका ज्ञानेश्वरी गीतेचा अर्थ सांगतात ज्ञानेश्वर महाराज ओवीतून, मराठी भाषेतून. जे हारमणी निजे देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. भगवान शंकर पार्वतीला सांगतायत. मांडी घालून डोळे लावून मांडीवर हात ठेवून ध्यान करतात शंकर. येता जाता ध्यान, येता जाता ध्यान. पार्वतीला वाटलं एवढे हे भगवान शंकर ब्रह्मांड नायक, ब्रह्मा विष्णू यांचं ध्यान करतात, हे आणखी कोणाचं ध्यान करतात? पार्वतीला आश्चर्य. विचारले, ते हारमणी नेडी देवी जैसे का स्वरूप तुझे पार्वती. देवी पार्वती, तुझं स्वरूप जसं कळत नाही. पार्वतीच्या स्वरूपाचा थांग पत्ता आहे काय? बिल्लिणीच्या रूपात शंकरालाच फसवलं होतं. भंगाड दोघांचं काय झालं, तक्रार एवढी तेवढ्या, आता संसार आहे, होतच असतं काही कमी जास्त. पार्वती काही लिचीपिची होती, मागे हटणारी. पार्वतीच्या पुढे काही चालत नाही. आला राग, दिलं कायला सोडून बसले कोणीकडे जाऊन. आता त्यांना समजून आणायचंय. पार्वतीला पार्वतीचा राग आहे. पार्वतीने घेतलंय का भिल्लेणीचं रूप. गेले कुठं भंगडनाथ तिथे जाऊन बसले होते. तिथे जेव्हा नाचायला आरंभ केला पार्वतीने, तेव्हा भंगडनाथही लागले नाचायला. मग आजच्या नवरे जर नाचले तर एवढं वाईट काय वाटायचं कारण आहे बा? आम्हाला तर काही कळतच नाही. हल्लीच्या स्त्रिया काय पार्वतीला कमी आहेत काय? तिथं त्या पार्वतीला शंकर आहे. आता या पार्वतीच्या मानाने यांचे पतिराज शंकराप्रमाणेच काही असतील. पार्वतीनं जसा शंकर रंगवला तसं ह्याने सुद्धा हल्लीचे शंकर रंगवायला पाहिजे. शंकरराव गीते रूपा गुणाचा आळूबाळ. भलतैसा खेळ लेखाणी माय ये तो गुणवती हेच नाव. किंबहुना सावयव गुण हेच हे. माया म्हणजे मायामध्ये सगळे गुण आहेत. सत्व रस तमो गुणात्मक माया. त्या मायेचं स्वरूप जर आहे पार्वती, आणि पार्वतीचं स्वरूप बाकीच्या सगळ्या स्त्रिया येतात. एक पती सोडून दिला तर बाकीच्या स्त्रिया सगळ्या पार्वती स्वरूप इतरांना वंदनीयच आहेत. स्वस्त्री सहे कार्यापुरते पाचारावे स्पर्शावे निरूपे.
परी आसक्त होऊन या तेथे सर्वता चित्ते नसावे. चिरंजीवपद एकनाथ महाराज. साधका करता उपदेश आहे तो. आमचे ज्ञानेश्वर महाराज साधकाला उपदेश करतात ना. ज्ञानेश्वर महाराज संत महात्मे साधकाचे मायबाप आहेत. साधकाचा मायबाप साधक म्हणजे परमात्म स्वरूप दर्शनाची आत्मसाक्षात्काराची ज्याला इच्छा आहे त्याप्रमाणे जो प्रयत्नशील आहे तो साधक. आपण हे वाऱ्या करतो म्हणजे प्रयत्नच आहे आपला. साधू संतांची कृपा व्हावी, देवाचं दर्शन व्हावं एवढ्या करताच वारी आहे. म्हणजे वारी करतो आपण म्हणजे आपण तरी साधकच आहोत ना. काहीतरी साध्य व्हावं अशी इच्छा करणारा साधक. पण सर्वस्व त्याग करून जे मार्गाला लागलेले असतात ते खरे साधक. जिज्ञासू आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच्या भरतर्षव. ते तर अर्थ तो आर्थिते व्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागे भजे. तिजे तेने इच्छेचे अर्थ सिद्धी, मग चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही. म्हणून भक्त एक पाहि ज्ञानिया जो, ज्ञानी त्वात्मैव मे मतम. विठ्ठल ओ एरवी ज्ञानिया जो म्हणिजे एरवी ज्ञानिया जो म्हणिजे तो चैतन्यची केवळ माझे. हे न म्हणावे परी काय की जे न बोलणे बोलो. सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत, बोलण्यासारख्या गोष्टी नाही आहेत, पण काय करता आता. न बोलण्यासारखी गोष्ट बोलून गेलो. भगवान सांगतात की ज्ञानी माझा आत्मा आहे. ज्ञानी तो आत्मैव मे मतम. ज्ञानी हा तो आत्मा माझा. सांगण्यासारखं नाही पण बोलून गेलो म्हणतात भगवान विठ्ठल. हो असे ज्ञानी आमचे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी. पूज्य लोका ब्रह्म पूज्य लोका चिंतकाचा चिंतामणी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानियांचा शिरोमणी असे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणते ज्ञानदेव तुम्हायचे. ज्ञान्यांचे राजा आहेत. ज्ञानी पुष्कळ प्रकारचे आहेत. सटर फटर ज्ञानी, पाव बटर ज्ञानी. एवढं तेवढं काही कळलं की झाला ज्ञानी. ग्रंथ छापतात, पुस्तकं छापतात, विक्रीला ठेवतात. दगडापेक्षा वीट मोह काही लोकांना उपयोग होईल. चांगलं आहे, वाईट काय म्हणावा. आपल्याला होत नाही दुसऱ्याला नावं ठेवू नये. चांगलं आहे, एक मार्गदर्शन घडतं काहीतरी लोकांना.
अधिकारी पुरुषाचे ग्रंथ असावेत, त्यांच्या मुखातले वाक्य शब्द असावेत. दारू प्यायचं आणि त्यानं प्रवचन करायचं, दारू प्यायची त्याने कीर्तन करायचं, मांस मच्छर खायचं त्याने परमार्थ कीर्तन करायचं. जरा न पटण्यासारखं आहे, अवघड आहे, असं नसावं, करू नये. हे महात्मे ज्ञानेश्वर महाराजांचं शुद्ध पवित्र. आता पवित्रतयाचे कूळ अभिजात्यतेचे निर्मळ, जो जन्मलियाचे फळ तयासीच जोडले विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज, नृसिंहनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई यांच्यासारखे शुद्ध सापडणार नाही. फार शुद्ध, फार पवित्र, देहानं पवित्र, अंतःकरणानं पवित्र, तिन्ही देहानं पवित्र. हा स्थूल देह, याच्यात सूक्ष्म देह. स्थूल देह कवर आहे, कवर वरचं कवर आहे. शाईचा पेन आहे तो वर आहे, ती शाईची काडी आत आहे ना. हो, शाईची काडी जी आत आहे त्याला वरचं ते कवर आहे, तो पेन. शाई आत आहे ना काडीत, त्या काडीला कवर आहे वरचं. म्यान आहे तलवारीला, तलवार आत आहे, वर कवच आहे तलवारीला. म्यान जीव आहे, आत्मा आहे, त्याला हे शरीर कवच आहे. याच्या आत जीव आहे, याच्या आत आत्मा आहे. आत्म्याचं जीवाचं शरीर हे संरक्षण करतं बिचार. हे शरीर वाईट म्हणू नये. बाकीचे शरीरात द्या सोडून उपयोग नाहीये परमार्था करता. ज्याचा परमार्था करता उपयोग असं हे शरीर आहे फक्त. माणूस शरीर म्हणून महत्व नाहीये, परमार्थाचं साधन म्हणून महत्व आहे या शरीराला. शरीर इतर शरीर जे तेच शरीर हे आहे. सगळ्या शरीराचं मूळ जे कारण आहे पंचमहाभूताचं, हे ब्रह्मांड पंचमहाभूताचं आहे. ज्या मातीपासून पणती झाली त्याच मातीचा रांजण होतो ना. हो, त्याच मातीचा घडा घागर आहे ना. त्याच मातीचं परळ आहे ना. त्याच मातीचा येळणे काय म्हणतात हो, हा येळणी म्हणजे काय? हा काय ठरवलं? चटणी येळणी हा करतात ना. ताटली सारखं म्हणा की मग. आज आहे का? पण पूर्वीच्या काळी होते ते. आज हे जर्मन सिल्वर निघालंय ना. खूप झाले त्याला, थोड्या दिवसात बेकार होतं ते. त्याला आड्या गुड्या पडतात, भोकं पडतात, फेकून द्यावं लागतं त्याला. मुडीतही कोणी घेत नाही, मुडीतही कोणी घेत नाही. ज्ञानेश्वर महाराज शुद्ध आणि पवित्र. अमुते करवे गोठी, ते झालीच नाही वाघसृष्टी. अमुते देखो दिठी, ते दिठीच रवे. हो आम्ही आहो, ते कैसे पाहो जाओ, तो काय की जे ठाओ लाजी जे ऐसा. आम्ही जे आहोत आम्ही आम्हाला पाहायला गेलो तर ते काय सांगू आम्ही, काय पाहावं आम्ही, आम्हाला जे पाहतो ते लाजण्यासारखं बोलता येत नाही. काय स्वरूपाकार आहे ते, सच्चिदानंद स्वरूपाकार आहे.
हा त्यांचा देह सच्चिदानंद आहे. एवढ्या अल्प वयात समाधीतच कसे बसले कोण असते, एवढ्या अल्प वयात जिवंत समाधी हो. आणि जिवंत समाधी आहे 16व्या 20व्या 21व्या वर्षी. 16व्या वर्षात तर ज्ञानेश्वरी सांगितले अमृतानुभव यदाक्षरमनाख्येयम आनंद मज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातम दैवतम आश्रये. निवृत्तीनाथ ख्यात दैवत प्रसिद्ध. निवृत्ती दया नाव. निवृत्ती